सर्वांना जय भीम। मी ॲडव्होकेट सुषमा भड, सामाजिक कार्यकर्ता। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या साठी दिलेले योगदान आणि त्या महिलांच्या संविधानिक हक्क अधिकारासाठी आणि समस्त अन्य संदर्भात त्यांचं असलेलं एक अलौकिक कार्य या संदर्भामध्ये आपणाशी मी संवाद साधणार आहे। सर्वप्रथम सिम्बॉल ऑफ नॉलेज, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी त्रिवार अभिवादन करते। स्त्रीमुक्ती चळवळीचे अग्रगण्य नेते, अग्रगण्य एक समाज क्रांतिकारक, ज्यांनी खऱ्या अर्थाने 18व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांचं जे शोषण होत होतं, या देशातील व्यवस्थेने जे त्यांच्यावर लादलेली जे जोखांड बंधनं होती त्या बंधनांमुळे स्त्रिया या माणूस म्हणून जगू शकत नव्हत्या। म्हणून महात्मा फुल्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली भिडेवाडा इथे, आणि या शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचं जे पाऊल त्या दिवशी पडलं आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या मुक्तीचा लढाचा जो एल्गार आहे तो महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी, फातिमा शेख आणि अशा अनेक समाजसुधारकांना त्यांना सोबत केली। आणि त्यातून हे स्त्री शिक्षणाचं आणि स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावं, त्या स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी, इतकंच नव्हे तर त्यांच्यावर लागलेली सगळं त्यावेळेस स्त्रीला जी व्यवस्थेने लादलेली जी बंधनं होती, ती गुलाम होती, तिला पशुतुल्य वागणूक दिली जात होती। आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून जे काही बंधनं त्या स्त्रियांवर आलेली होती त्याचं जोखांड झुगारून देण्यासाठी खऱ्या अर्थाने हा लढा महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी सुरू केला। आणि नंतर शाहू महाराजांनी या लढ्याचं खऱ्या अर्थाने नंतर त्यांनी आरक्षण देऊन आणि शाळा काढून त्यांनी पण तो लढ्याचा पुढे पण तो एक त्याचा एक पाया मजबूत केला। आणि याच विचारावरती कार्य करताना म्हणजे अनेक महामानवांनी केल्याच्या कार्याचं खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये जी मनुस्मृती, ज्या विषारी विखारी मनुस्मृती होती, ज्याच्यामध्ये स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, ती मनुस्मृती त्यांनी ती जाळून खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा, या देशातील स्त्रियांना स्त्रीमुक्तीचा जाहीरनामाची अंमलबजावणी तर ते म्हणजे कृतीतून उतरवून बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला इतिहासामध्ये त्याची एक ऐतिहासिक नोंद झालेली आहे। आणि ही स्त्रीमुक्ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी नुसतं ते मनुस्मृती जाळूनच केली नाही, तर पुढे त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे जेव्हा म्हणजे महाडचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिर प्रवेश असो, किंवा त्यांनी जी केलेली आंदोलन आहे 1942 मध्ये महिला क्रांती परिषदेचं त्यांनी आयोजन केलं होतं नागपूर इथे 20 जुलैला। तर त्या परिषदेमध्ये 25,000 जवळपास 25,000 महिलांनी सहभाग नोंदवलेला होता। इतकंच नव्हे तर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने महिलांना सोबत घेऊन महाडचा सत्याग्रह आणि वेगवेगळे सत्याग्रह त्यांनी महिलांना सोबत घेऊन केलेले आपल्याला इतिहासामध्ये त्याच्या नोंदी आहे। आणि 1942 मध्ये महिला क्रांती परिषदेच्या माध्यमातून त्यांनी महिलांनी कसं जगावं, कसं वागावं, कसं त्यांचं राहणीमान असावं, इतकं बारीक निरीक्षण करून महिलांमध्ये सुधारणा करण्याचं काम या महामानवांनी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अवलोकन होतं जेव्हा ते मजूर मंत्री होते, ते मजूर मंत्री असताना सुद्धा ते खाणेचे अवलोकन करायला गेले, तिथलं निरीक्षण करायला गेले, नेमकं तिथं काम कसं चालतं
तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा तिथून जे मजूर बाहेर पडत होते तर त्यांना एक महिला दिसली. तर त्यांनी त्या महिलेला विचारलं की तुम्हाला पुरुषा एवढा पगार मिळतो का? त्या महिलेने सांगितलं की नाही, आम्हाला तसा पगार पुरुषासारखा पगार मिळत नाही, आम्हाला कमी पगार मिळतो, आम्हाला कमी पैसे देऊन आमच्याकडून काम करून घेतलं जातं. ते ऐकून बाबासाहेबांना म्हणजे दुःख झालं. नंतर एक दुसरी तरुण महिला जी गर्भवती होती ती त्यांना बाहेर येताना दिसली त्या खाणेमधनं. तर तिलाही त्यांनी प्रश्न केला की की तुझा किती दिवसापासून इथे काम करते आणि तू गर्भवती आहेस तर किती महिन्याची आहेस? तर तिने सांगितलं की मी 7.5 महिन्याची गर्भवती आहे. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाई म्हणजे 7.5 महिन्याची गर्भवती महिला खाणीमध्ये जाऊन काम करते आणि अशा पद्धतीनं तिचं हे केलं जातं, तेव्हा त्यांनी तिथल्या प्रशासनाला, ज्या प्रशासनांनी बाबासाहेब येणार म्हणून, मजूर मंत्री असल्याकारणाने बाबासाहेब येणार म्हणून त्यांनी खूप चकाचक सगळं व्यवस्था, तिथली स्वच्छता सगळं करून ठेवलेलं होतं, म्हणजे नेहमीच केल्या जाते आपल्या प्रचलित पद्धतीनुसार. तर बाबासाहेबांना लक्षात आलं की मी येतो आहे म्हणून यांनी हे सगळं केलेलं आहे. मग बाबासाहेबांनी प्रशासनाला सांगितलं की मला खाणीमध्ये आतमध्ये जायचं आहे. जी खाण आतमध्ये 400 फूट अशी खोल होती, तर मला त्या खाणीत उतरायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. त्या प्रशासनाने मनाई केल्यानंतर ते खाली उतरले. जेव्हा जसे ते खाली जात होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जाताना म्हणजे ऑक्सिजन कमी पडतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. तर त्यांनी लगेच प्रशासनाला सूचना केल्या की जी गर्भवती महिला जी 7.5 महिन्याचा गर्भ घेऊन खाली उतरून ती काम करते आहे, तिच्या गर्भामध्ये जेव्हा तिला स्वतःला म्हणजे आपण असं स्वतः कोणताही व्यक्ती गेला तर त्यालासुद्धा त्रास होतो ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळं. तर गर्भवती महिला जर त्या खाणीत उतरून जर काम करत असेल तर तिला स्वतःला आणि तिच्या बाळाला किती धोका उद्भवू शकतो, इव्हन तिचा प्राण जाऊ शकतो, त्या लेकराचा प्राण जाऊ शकतो. म्हणून बाबासाहेबांनी तिथेच त्या प्रशासनाला सूचना केल्या की या गर्भवती महिलांना प्रसूती रजा मिळाली पाहिजे. आणि आणि त्या प्रसूती रजा खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच बाबासाहेब मजूर मंत्री असतानापासून प्रसूती रजा, किरकोळ रजा, 1 महिन्याच्या इतर रजा, अशा सर्व रजा, आता तर त्या 6-6 महिन्याच्या प्रसूती रजा आपल्याला मिळतात. हे सगळ्या बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची, महिलांना दिलेली खूप मोठी एक त्यांच्या साठी दिलेली एक आपण जे म्हणतो ना की आपण भाऊबीजेला भावाला ओवाळतो, म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये राखी बांधल्या जाते, सुरक्षा. पण खऱ्या अर्थाने सगळ्या महिलांचं संरक्षण करणारा हा एकमेव एक विश्वरत्न, भारतरत्न, म्हणजे अलौकिक कार्य करणारा, महिलांचा खऱ्या अर्थाने त्याचं प्रत्येक गोष्टी जपणारा असा एक भाऊ या देशामध्ये होऊन गेला. इतकंच नव्हे तर जगातील एक वैश्विक लेव्हलचं त्याचं कार्य होतं. जगातील महिलांनी आदर्श घ्यावा, जगातील महिलांना सुद्धा त्याच्यातून न्याय मिळालेला असा हा भाऊ होता. तो म्हणजे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तेव्हापासून या सगळ्या रजा खाणीमध्ये म्हणजे कामगार महिलांना, मजूर महिलांना सुद्धा लागू झालेले आहे. म्हणजे हे सगळे हक्क अधिकार, प्रसूती रजा लागू झाल्या आणि बाकीचं सुद्धा त्यांना जे त्याच्या भत्ते होते ते मिळायला लागले. तर या सगळ्या बाबी देण्याचं जे महान जे काम आहे, आणि आज ज्या महिला ज्या नोकरी क्षेत्रातल्या किंवा इतर क्षेत्रात काम करतात तर त्याच्यातून जो त्यांना रिलीफ मिळतो आहे सुट्ट्यांच्या माध्यमातून, म्हणजे त्या हे असताना, प्रेग्नंट असताना, या सगळ्या बाबीचं खऱ्या अर्थाने जो काही त्याचा हे जो जातो आहे, हे आपला सिंहाचा वाटा याच्यामध्ये जर कुणाचा असेल तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. तर महिलांच्या बाबतीत त्यांनी अजून हिंदू कोड बिल जे आहे ते जेव्हा ते कायदा मंत्री होते 1947मध्ये, त्यांनी 4 वर्ष 1 महिना 26 दिवसामध्ये हे हिंदू कोड बिल लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे अधिनियम, म्हणजे हिंदू, त्यांना माहीत होतं की या हिंदू धर्मामध्ये जे काही धर्माच्या याच्या माध्यमातून जे काही त्यांना महिलांवरती त्यांच्यावरती जे बंधनं घातली जातात किंवा जे काही त्यांच्यामुळं त्यांना स्त्री पुरुष समानता नाही आहे, पुरुषसत्ताक पद्धतीचं एक हे आहे, म्हणजे जातीभेद आहे, लिंगभेद आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या जोखांड आणि अंधश्रद्धा, रूढीप्रथा, परंपरा यांचे जोखांड आहे. या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर त्यांना कुठेतरी एक त्यांना कायद्याच्या माध्यमातून त्या खऱ्या अर्थाने सशक्त, मजबूत व्हाव्या म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल त्यांनी 1951मध्ये संसदेमध्ये मांडलं. त्याला महिलांनीच विरोध केला, आपल्या हिंदू महिलांनी, ओबीसी महिलांनी, अनेक महिलांनी त्याला विरोध केला. खऱ्या अर्थाने ते
खरं म्हणजे एक सामाजिक न्यायाचं पाऊल बाबासाहेबांनी महिलांसाठी टाकलेलं होतं आणि ते खूप ऐतिहासिक असं होतं की ज्याच्या माध्यमातून स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा हक्क त्याच्यातून देण्यात आलेला आहे. घटस्फोटाचा वारसा हक्क म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांबरोबर मुलींनासुद्धा त्यात हक्क मिळावा, तो म्हणजे वारसा हक्क पण मिळावा आणि या सगळ्या पोटगी मिळावी. इव्हन बहुपत्नी पद्धतीचा जो काय हे होता पद्धत होती ती सुद्धा या कायद्यानं बंद करण्यात आली. म्हणजे एक पुरुष अनेक स्त्रियांसोबत लग्न करू शकत होता तेव्हा त्याच्यातूनही तिच्यावर अन्यायच होत होता. म्हणजे या सगळ्या प्रथा बंद करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक देशांमधल्या सगळ्या बाबींचा बारकाईने अभ्यास करून या सगळ्या बाबी आपल्या भारतामध्ये होता कामा नये. आपल्या भारतातल्या महिलांची स्थिती जी आहे त्या मनुस्मृतीच्या माध्यमातून ज्या महिलांना जगणंच कठीण आहे, तिला माणूस म्हणून जगता येत नाही, म्हणून बाबासाहेबांनी उचललेले हे सगळे कायदेविषयक जे कुंडल कवच जे आहे हे महिलांना प्रदान केलेले आहे. आणि त्याच्यामुळं आज महिला आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे शिक्षणविषयकही त्यांनी अनेक सामाजिक आर्थिक राजकीय इव्हन राजकारणामध्ये पण महिला आल्या पाहिजे, समाजकारणात महिला आल्या पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी भरारी घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी औरंगाबादला मिलिंद कॉलेज स्थापन केल्यानंतर तिथेच मुलगा आणि मुलगी म्हणजे दोघांनाही म्हणजे स्त्री पुरुष समतेचा पण त्यांनी त्याच्या माध्यमातून त्या दोघांनाही त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येत होता. म्हणजे अशा पद्धतीचे त्यांनी स्वतः कृतीमधून हे सगळं दाखवून दिलेलं आहे की त्या कृती त्यांनी स्वतः केलेल्या आहे. हे खूप त्यांचं अलौकिक कार्य आहे महिलांसाठीचं. इतकंच नव्हे तर पुढे त्यांनी भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14 मध्ये त्यांनी इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, त्याच्यात स्त्री पुरुष हे समान आहे, त्यांना तुम्हाला त्याच्यात डिस्क्रिमिनेशन करता येत नाही. आर्टिकल 15मध्ये सुद्धा त्यांनी लिंग भेदभाव, कास्ट, रेस, सगळं रिलिजन म्हणजे याच्या पलीकडे जाऊन सर्व धर्माच्या महिलांना समानतेच्या चष्म्यातून बघितलं गेलं पाहिजे. या अनुषंगाने उचललेलं पाऊल आर्टिकल 15, आर्टिकल 16 असे अनेक प्रकारचे म्हणजे आर्टिकल्स लिहून म्हणजे कायद्यामध्ये ते समाविष्ट करून महिलांना त्यांनी संरक्षण दिलेलं आहे. कवच कुंडलचं जे आपण म्हणतो की ज्या माध्यमातून आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक भरारी घेताना दिसतात. आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा म्हणजे महिलांनी केलेली प्रगती वास्तविक आता या देशामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जे संविधान आहे, संविधान जरी चांगलं असलं तर ते चालवणारी जी लोक आहे, सत्तेत बसलेली लोक, ती जर चांगली नसतील तर त्याची अंमलबजावणी करणं हे फार म्हणजे त्याच्यातून न्याय मिळणं किंवा समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या भूमिकेतून जर विचार करणारी लोक सत्तेमध्ये असतील तर त्याचा फायदा स्त्रियांना, महिलांना म्हणजे जे काही संविधानामध्ये जे काही आर्टिकल्स आहेत, जे काही कलमं घातलेली आहे ते जर त्यांनी तंतोतंत त्याचं पालन जर केलं तर या देशातल्या प्रत्येक म्हणजे जो घटक आहे म्हणजे तो वंचित असो, म्हणजे जे काही इथे जातीभेद होता, लिंगभेद केला जात होता, वर्ण म्हणजे व्यवस्था आहे, त्याच्यानंतर वर्ग व्यवस्था आहे, श्रीमंत गरीब, विषमता नष्ट करण्यासाठी आणि प्रत्येकाला सन्मानाने माणूस म्हणून जगण्यासाठी हे संविधान खऱ्या अर्थाने एक मौलिक असं त्याच्या माध्यमातून काम प्रत्येकासाठी होईल. परंतु जर सत्तेतील बसलेली लोक जर त्या विचाराची नसतील तर मात्र पुन्हा समाजाला तो संघर्ष त्याला करावा लागणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे त्या विचाराची जी धग आहे, जे बाबासाहेबांनी म्हटलं की जोपर्यंत हा म्हणजे समता, न्याय, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा जो विचार आहे हा प्रत्येक जनमानसामध्ये पर्यंत पोचवला गेला पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच आपण सत्ताकारण, राजकारण आणि समाजकारण या सगळ्या बाबीतून कुठेतरी समाजाला न्याय देण्यासाठीच प्रत्येकाचं काम हे झालं पाहिजे. म्हणून तो विचार जागवण्याचं कामसुद्धा प्रबोधनाच्या माध्यमातून व्हावं. प्रत्येकाने ते लिखाणसुद्धा केलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या लिखाणातून समाज जागृत झाला पाहिजे. वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातूनही बाबासाहेबांनी म्हणजे त्यांचे जे पक्ष, संघटना ज्या काही होत्या, जे काही ते मिशन चालवायचे त्याच्यामध्ये पण त्यांनी असे नियम केले होते की सोबत जेव्हा कुठलं कार्यक्रम असेल, काही असेल तर तिथे त्यांनी म्हणजे पुरुषांनी स्वतःच्या घरातल्या महिलांना सोबत आणलंच पाहिजे तरच कार्यक्रमामध्ये यावं.
असे सुद्धा बंधनं त्यांनी घातली होती. म्हणजे स्त्री पुरुष समतेसाठी त्यांनी म्हणजे प्रत्येक बारीक बारीक गोष्टीमधून या समाजातील प्रत्येक घटकाला जागृत करण्याचा त्यांनी जो एक ऐतिहासिक कार्य केलेलं आहे, ते खरोखरच या युगपुरुषाचं कार्य म्हणजे अनेकांना म्हणजे जगातील स्त्रियांना सुद्धा त्या कार्यातून त्याची त्याची प्रशंसा पूर्ण जगभर झालेली आहे. आणि जगातली स्त्रियासुद्धा बाबासाहेबांना त्याच्यामुळं त्या पण म्हणजे मानतात आणि विविध देशांमध्ये त्यांचा सन्मान केला जातो. प्रत्येक म्हणजे इव्हन आज त्यांच्या जयंत्या आहे किंवा बाकी त्यांच्या जे काही हे असते दिवस असतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या नावाचा म्हणजे जो एक त्यांचा गौरव केला जातो तो त्यांच्या कार्यामुळे केला जातो. इतकंच नव्हे तर बाबासाहेबांनी जो एक मौलिक अधिकार दिलेला आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार हा अमेरिकेतल्या महिलांना 200 वर्ष संघर्ष करावा लागला, इंग्लंडमधल्या महिलांना संघर्ष करावा लागला, अनेक देशातल्या महिलांना युरोपामध्ये संघर्ष करावा लागला. तो त्यांना असाच मिळालेला अधिकार नाही आहे मतदानाचा. पण भारतामध्ये आम्हा सर्व महिलांना जो हा अधिकार मिळालेला आहे तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे लगेच तो अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये हा अधिकार दिल्यामुळं प्रत्येक महिलेला मतदान करता येतं. आणि मतदानाचा सारखा मौलिक अधिकार मिळवण्यासाठी अनेक देशामध्ये हे संघर्ष झालेले आहे, महिलांना ते करावे लागलेले आहे. आणि या मौलिक अधिकारामुळंच आज महिला, आपल्या देशातील महिला म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या 50% ज्या जसं आता 140 कोटी जर लोकसंख्या असेल तर 70 कोटी महिला आहे या देशामध्ये आहे, ज्या या देशामध्ये सत्ता आणू शकतात मतदानाच्या अधिकारावरती आणि सत्ता पाडू सुद्धा शकतात. इतकी ताकद या मतदानाच्या अधिकारामुळे महिलांना प्राप्त झालेली आहे. परंतु जर या देशामधील जे काही आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहे ते कोणत्या विचारधारेवर काम करतात आणि त्याच्यातून खरोखर आमच्या पिढ्यांना न्याय मिळतो की नाही हे डोळसपणे बघणे, किंवा मला स्वतःला न्याय मिळतो की नाही, माझ्या देशामध्ये शिक्षण, रोजगार, आम्हाला मिळणारं आरोग्य सुविधा आहे, महागाई आहे, बाकीच्या ज्या बाबी आहे आम्हाला सन्मानानं जगण्यासाठी मिळणाऱ्या, आम्ही टॅक्स भरतो तर या टॅक्सच्या पैशातून आम्हाला खऱ्या अर्थाने जे काही आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या जलकल्याणासाठी निवडून देतो, तर या निवडून देण्याचा जो मतदानाच्या माध्यमातून हे खरं म्हणजे निवडली जातात, ह्या मौलिक अधिकाराच्या माध्यमातून निवडली जातात, तर ते आज महिलांवरती फार मोठी जबाबदारी आहे की आम्हाला मतदान करताना खूप म्हणजे जागृत राहून आणि बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावरती काम करून आम्हाला तशा पद्धतीचं म्हणजे त्यांनी जे म्हटलं होतं की बा सत्तेमध्ये जर म्हणजे चांगल्या विचाराची लोक असतील तर हे संविधान खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी एक सामाजिक न्याय देण्यासाठी आणि प्रत्येकाला समता न्याय बंधुता मिळण्यासाठीचं एक हे देणारं म्हणजे प्रदान करणारं म्हणजे त्याचे हक्क अधिकार प्रदान करणारं डॉक्युमेंट असेल. परंतु जर सत्तेमधले लोक जर त्याच्या विरोधात म्हणजे भांडवलदारी व्यवस्थेला मोठं करत असतील आणि बाकी लोकांमध्ये जर त्याच्यामधून त्यांना त्याचे हक्क अधिकार डावलले जात असतील, तर अशा वेळेस मात्र या देशातील समाजातील ज्या किंवा भावी पिढ्या आहे त्यांच्यासाठी आपल्याला हे त्यांचं भविष्य जे आहे ते कुठंतरी अंधकारमय होईल. म्हणून महिलांवर ही जबाबदारी आहे की मतदान करताना चांगल्या लोकांना, चांगल्या विचाराच्या माणसांना निवडून देणं आणि मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारधारेतूनच आपल्याला सत्तेमध्ये तशा पद्धतीची माणसं आणणं, हे जे गोष्ट आपल्याला शक्य आहे ती करणं, हे आज काळाची गरज झालेली आहे. म्हणजे आज आपण बघतो एकीकडे की आम्हाला बाबासाहेबांनी जे म्हणजे महात्मा फुल्यांनी शिक्षणाशिवाय म्हणजे मनुष्यत्व येत नाही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेबांनी म्हटलं, जेव्हा तू हे दूध पितो तेव्हाच तो गुरगुरतो. पण आज आपल्याला लक्षात येतं की सरकारी शाळा बंद करून आज ज्या खाजगीकरणाकडे आपण वळलेलो आहोत, त्या खाजगी शाळेमध्ये गोरगरिबांची, मजुरांची, शेतकऱ्यांची, जे बिचारे वंचित शोषित अनेक लोक असतात, सफाई करणारे लोक आहे किंवा अनेक आपल्या समाजामध्ये जी विषमता आहे की ज्याच्यामध्ये अनेक गरीब आहे की त्यांना आज हंगर जो रेट आहे म्हणजे भूकमारीचा हा सुद्धा भरपूर आहे.
अशा याच्यात ते स्वतःचं पोट भरणं ज्यांना कठीण आहे अशा लोकांनी शिक्षण जर त्यांना सरकारी शाळेतून मिळालं नाही तर ते प्रायव्हेट शाळांमध्ये, खाजगी शाळांमध्ये फी भरून आपल्या लेकरांना शिकवू शकत नाही. आणि हजारो शाळा, सरकारी शाळा आज बंद होताना दिसतात. तर आपल्याला कुठंतरी शिक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या महात्मा फुल्यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे नाड ओळखली होती की आपण नेमकं समाजाला जागृत करायचं, समाजाला समृद्ध करायचं, या देशातल्या लोकांना न्याय द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं. म्हणून महात्मा फुल्यांनी जो विचार हंटर आयोगासमोर मांडला होता की शिक्षण हे बिलो टू टॉप जायला पाहिजे, ते वरून खाली यायला नको, म्हणून जो विचार मांडून त्यांनी शाळा चालू केल्या. आणि तेही सगळ्यात पहिले त्यांनी मुलींसाठी शाळा चालू केल्या, कारण मुली या जाती व्यवस्थेच्या प्रवेशद्वार आहे. महिला ह्या जाती व्यवस्थेच्या प्रवेशद्वार हे त्यांनी ओळखलं होतं. बाबासाहेबांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की स्त्रिया ह्या जाती व्यवस्थेच्या द्वार आहे. आणि ही जाती व्यवस्था जोपर्यंत नष्ट होणार नाही, समता न्याय बंधुत्वाचं जे तत्व आहे संविधानामध्ये ते लागू करण्यासाठी कुठंतरी या वर्णव्यवस्था, जातव्यवस्था आणि वर्गव्यवस्था म्हणजे विषमतावादी जो समाज आज निर्माण आहे, आपल्याला दरी वाढताना दिसते आहे विषमतेची, ती नष्ट करायची असेल तर खऱ्या अर्थाने आज आपल्याला या महामानवांच्या विचारावरती म्हणजे काम करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी जे वेगवेगळे अधिकार दिलेले आहे त्या अधिकारांचा पण आपण वापर करण्यासाठी कुठंतरी एक प्रशिक्षित झालं पाहिजे. आणि तो अधिकार कसा वापरावा हे सुद्धा महिलांनी जागृत होऊन खऱ्या अर्थाने त्याचं एक प्रशिक्षण घेऊन त्या पद्धतीने आपल्या भावी पिढ्या त्यांना कुठंतरी एक उज्ज्वल भविष्य देण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचं जे काम आहे ते काम खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या म्हणजे ज्यांनी जे कल्याणाचे जे मार्ग त्यांनी प्रशस्त केले, परंतु हे प्रशस्तीकरण करताना जे अडथळे आहे या व्यवस्थेचे आणि ज्या रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धामध्ये आज गाडलेल्या ज्या महिला आहे त्या अजूनही बुवा, बाबा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाला म्हणजे त्या शोषणाच्या केंद्र असतात आणि त्या बळी पडतात. म्हणून संविधान वाचणं गरजेचं आहे आणि संविधानिक बाबासाहेबांनी दिलेले कायदे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा अशा अडचणी निर्माण होतात तर हे कायदे आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. म्हणून या कायद्याचा अभ्यास पण महिलांनी कुठेतरी केला पाहिजे. अनेक संघटना या संदर्भामध्ये काम करत असतात, पण संघटनाच्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये हजेरी लावून आपण त्याचं ज्ञान घेणं, आत्मसन्मानानं जीवन जगणं हे सुद्धा महिलांनी समजून घेतलं पाहिजे की बा ह्या विचार बाबासाहेब, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अनेक जे महामानव आहेत ते एक विचार होता. तो विचार कशाचा होता तर हा विचार हा कल्याणाचा आणि आपल्या समृद्धीचा होता. आज आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये जो मतदानाचा जो अधिकार आहे हा मौलिक अधिकार आहे. 1 वोट 1 व्हॅल्यू. त्या मौलिक अधिकाराचा आपल्याला कुठंतरी म्हणजे आपल्याला माहीत आहे की सुरुवातीच्या काळापासून हा स्त्रिया ह्या शोषणाच्या केंद्र होत्या. एक काळ असा होता की या देशामध्ये मातृसत्ताक पद्धती पण होती. इतिहासाची पाने जेव्हा बोलतात प्राचीन कालखंडामध्ये स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, स्त्रियांनी गाळापेराच्या शेती केल्या, स्त्रियांनी संशोधनं केलेली आहे आणि स्त्रिया ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये होत्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्या देशामध्ये जेव्हा त्याच्यातून जे परिवर्तन झालं आणि व्यवस्था बदल झाला, त्याच्यामध्ये जेव्हा स्त्रिया मनुस्मृती नावाच्या ग्रंथामुळं त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं, त्याच्यानंतरचा जो काळ चालू होतो की ज्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी आणि अनेक महामानवांनी, बाबासाहेबांनी, सावित्रीबाई फुलेंनी कार्य करत असताना स्त्रियांच्या शोषणामुळं ते व्यथित झालेले आहे. आणि स्त्रिया जर जो आता बाबासाहेबांचं म्हणजे एक मौलिक वाक्य स्टेटमेंट आहे, ते म्हणतात की कुठल्याही समाजाची, कुटुंबाची, देशाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवर मोजली मी मोजतो, ती मोजली जाते. म्हणजे स्त्रिया ज्या घरातल्या, कुटुंबातल्या स्त्रिया, समाजातल्या स्त्रिया खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रगती पथावर असतील, त्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या सक्षम असतील तर खऱ्या अर्थाने ती प्रगती आहे. जर त्यांना डावलून सगळं होत असेल तर आज आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना डावलून केलं जातं आणि त्यांना टार्गेट केलं जातं. आज आपल्या देशामध्ये जे चालू आहे म्हणजे जे बाबासाहेबांनी नेमकं हेरलं होतं की सत्तेमध्ये
जर चांगल्या विचाराची लोक जर नसतील तर संविधानाचा संविधान या देशातल्या संविधानातले जे अधिकार आहे कदाचित ते लागू केले जाणार नाही किंवा ते लागू करण्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागतील, संघर्ष करावा लागेल किंवा ते न झाल्यामुळे त्यांचं जे विकासाची जी गती आहे किंवा विषमता आहे ती वाढेल. म्हणून आज आपल्याला लक्षात येतं की आज केवळ आणि केवळ सत्तेमध्ये ज्या पद्धतीचे फंड यूज केले जातात की महिला ज्या आहे 50% महिला या देशाची ताकद आहे, या महिलांवरती मारा केला जातो की त्यांना लाडकी बहीण योजना च्या माध्यमातून त्यांना त्या योजना लागू करणे असो आणि त्याच्या माध्यमातून मग महिलांना वाटतं की आम्हाला एखादा पक्ष अशा पद्धतीच्या योजना देतो म्हणजे त्याला आपण मतदान केलं पाहिजे, असं नाही आहे. तर दुसरी बाब आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे बिहारमध्ये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये इलेक्शनच्या आधी ते हे करण्यात आले, वळते करण्यात आले. म्हणजे अशा पद्धतीने जर ज्या फेअर इलेक्शन्स असतात, जे निवडणुका या सत्ता मिळवण्यासाठी नाही आहे. बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की निवडणुका किंवा कुठलीही ही जी लोकशाही आहे हे निवडणुका मध्ये मधून सत्ता मिळवण्यासाठी नसून ही जनकल्याणासाठी निवडणुका असतात आणि त्या माध्यमातून काम कसं असलं पाहिजे दॅट इज द परमनंट आणि नेहमीसाठी त्याच्यातून प्रत्येक घटकाला मी खूप म्हणजे तो प्रत्येक म्हणजे सन्मानाने जगता यावं, तो त्याला माणूस म्हणून जगता यावं, त्याला त्याच्या भावी पिढ्यांचा जे पिढ्यांच्या भविष्याचे मार्ग त्याचे प्रशस्त व्हावे याच्यासाठी म्हणून ह्या निवडणुकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. परंतु इथे मात्र अशा प्रकारचं जर होत असेल तर महिलांनी सजग राहिलं पाहिजे आणि या माध्यमातून केवळ कोणी सत्ता हस्तगत करण्यासाठी आपला वापर करत असेल तर त्याच्यावरही कुठेतरी विचार करण्याची आज गरज आहे. आणि या माध्यमातून आपण जो आपल्याला दिलेलं जे मौलिक संविधान आहे, जे मौलिक कायदे आहे, या मौलिक कायद्याचा कुठेतरी महिलांनी त्याचा अभ्यास करणे, समजून घेणे, इथली व्यवस्था कशा पद्धतीने काम करते ती आपल्याला आपला वापर करण्यासाठीच कशा पद्धतीने आपल्याला, आणि उद्या असं नाही व्हावं की आम्हाला समता, न्याय, बंधुता, सामाजिक न्याय एवढं मोठं आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि लोकशाही आहे याची जी मूल्य जर पायदळी तुडवले गेलीत, उद्या या महिलांना टार्गेट करून या महिला जर या व्यवस्थेच्या जर गुलाम झाल्या तर पुन्हा ती त्या काळातली व्यवस्था आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये महिलांना नवरा मेल्यानंतर सती जावं लागत होतं. म्हणजे त्याचं जर एक विश्लेषण मी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर याच्यासाठी संवाद त्याच्यावर करणार आहे की या व्यवस्थेमध्ये जसं आता अंगणामध्ये त्या काळातली जी प्रकार होते ज्याच्यासाठी या महामानवांना काम करावं लागलं की बाहुली खेळणारी मुलगी आहे, बाहुली खेळता खेळता कोणीतरी तिला उचलून नेलं, छोटीशी बाहुली खेळणारी मुलगी, तिला उचलून नेलं, तिला सजवलं, तिचं म्हणजे सगळं सजवल्यानंतर तिला भोल्यावर चढून तिचं एका जखड म्हाताऱ्यासोबत 50 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न लावण्यात आलं. लग्न लावण्यात आल्यानंतर तिला खेळणारं ते छोटीसे म्हणजे बालविवाहाच्या ज्या पद्धती होतात तेव्हा वयाचं बंधन नव्हतं. म्हणजे ही व्यवस्थासुद्धा आपण अभ्यासली पाहिजे. त्या व्यवस्थेमध्ये त्या मुलीचं स्थान काय होतं तर तिला विवाहाच्या बंधनात त्या जख्खा म्हाताऱ्या म्हणजे 50-60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत तिचं लग्न लावल्यानंतर तो म्हातारा नंतर जेव्हा तिला काही कळत नव्हतं अशा ह्याच्यात तिला 2-4-5 लेकरं पण झाली आणि नंतर काही वर्षांनी तो म्हातारा मेला, त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ती विधवा झाली. विधवा झाल्यानंतर तिचं केस कापण्यात आले, पुन्हा तिला सजवण्यात आलं आणि त्या म्हाताऱ्याच्या तिरडीवर सोबत तिला म्हणजे जेव्हा त्याला सरणावरती तिला जाळण्यात आलं आणि तिचा जन्म तिचं जगणं आणि तिचं मरणं हे कोणी हे केलेलं होतं तर ते एका व्यवस्थेने ठरवलेलं होतं. ती जन्मेल कशी, ती जगेल कशी आणि ती मरेल कशी. म्हणजे लहानसं बालक जेव्हा या अवस्थेमधून तिला म्हणजे त्या जिवंत स्त्रीला त्या मरणाच्या सरणावरती तो नवरा मेला, तो म्हातारा नवरा मेल्यानंतर त्या तरुण मुलीला त्याच्यावर जाळण्यात येत होतं. अशी इथली व्यवस्था होती आणि या व्यवस्थेचे बंधनं इतके कठोर होते की तिला माणूस म्हणून, तिला पशु म्हणून म्हणजे जगवल्या जात होतं आणि तिला
कुठल्याच प्रकारचे हक्क अधिकार, शिक्षणाचा अधिकार होता ना कशाचा अधिकार होता आणि तिला ना बोलण्याचा होता. म्हणजे अशा पद्धतीने ही व्यवस्था काम करत होती. पुन्हा ती व्यवस्था आपल्यावर हावी होता कामा नये याच्यासाठी प्रत्येक म्हणजे युवक युवतीने, प्रत्येक महिलेने, प्रत्येक म्हणजे सजग होऊन खऱ्या अर्थाने याचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपण आपलं जे मौलिक संविधान आहे, जे मौलिक कायदे आहे, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जे बाबासाहेबांनी दिले असेल, महात्मा फुल्यांनी केलेलं काम आहे, सावित्रीबाईंनी केलेलं काम आहे, म्हणजे अनेक महामानवांनी जे आपल्यासाठी काम केलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने या समस्त महामानवांना आदरांजली ठरणार आहे. त्यांचं आपल्यासाठी केलेल्या म्हणजे बाबासाहेबांनी जे खऱ्या अर्थाने जी आपल्याला कवच कुंडलं प्रदान केलेली आहे, ही कवच कुंडलं प्रदान जे अनेक देशातल्या महिलांना यासाठी संघर्ष करावा लागला, परंतु बाबासाहेबांसारखा एक खूप मोठा एक जो खरा म्हणजे बारीक बारकाईने सगळ्या गोष्टीचा म्हणजे अनेक ग्रंथांचा धर्माचा अभ्यास करून अनेक देशांतल्या सगळ्या संस्कृतींचा भाषांचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ज्या व्यक्तीनं एवढं मौलिक कार्य केल्यानंतर आज आपल्याला कायदे पण आहे तरी पण आज आपण एक लोटा जल साऱ्या समस्या का हल अशा बुवांच्या मागे लागून आपण आपल्या स्वतःच्या संसाराचा आपल्या लेकराबाळांचा पण आपण विनाश करतो. इतकंच नव्हे तर आज आपण जे उत्सवप्रिय झालेलं आहे, टी व्हीच्या माध्यमातून होणारे प्रहार आहे ते आपल्या त्याच्याकडे पण आपण बघितलं पाहिजे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जगलो पाहिजे किंवा ही गोष्ट म्हणजे सत्य आहे की असत्य आहे. बरेचदा भ्रामक कल्पना भीतीपोटी सुद्धा म्हणजे जेव्हा महिला शिकलेली जरी असेल जर ती वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन ती विचार करत नसेल, ती सत्य असत्यामधला फरक समजून घेत नसेल तरी ती स्वतःचा विनाश करून घेत असते. म्हणून बाबासाहेबांनी नेहमी महिलांना या सगळ्या गोष्टीपासून म्हणजे बारीक बारीक गोष्टीचं निरीक्षण अवलोकन करून हे कायद्याचे त्यांनी तर आपल्याला कवच कुंडलं दिले, परंतु ही मानसिकता घडवण्याचं कामसुद्धा ते एक मानसशास्त्रज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते. हे सगळं कार्य त्यांनी अलौकिक कार्य आपल्यासाठी केलं आहे. हे अभ्यासण्याची गरज आहे. आणि या माध्यमातून आपल्याला माहितीसाठी सांगते की खऱ्या अर्थाने या देशामध्ये इतकंच नव्हे तर जगामध्ये 50% लोकसंख्या ही महिलांची आहे. त्याच्यापैकी जगामध्ये फक्त 20% महिलांना आजपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना त्यांचे अधिकार मिळालेले आहे किंवा राजकीय क्षेत्रात त्या जाऊ शकल्या. आणि भारतामध्ये केवळ आणि केवळ 11% महिलांनाच आजपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना म्हणजे पदार्पण करता आलं. बाकीच्या महिला त्या क्षेत्रापासून खूप दूर आहे. खऱ्या अर्थाने चांगल्या महिलांनी इव्हन चांगल्या लोकांनी चांगल्या विचाराच्या लोकांनी म्हणजे ह्या ज्या महामानवाच्या विचाराचे जे काम करतात अशा लोकांनी चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची गरज आहे. महिलांनी सुद्धा आज स्वतःच्या ज्या राजकारणामध्ये आपल्याला डावलल्या जातं त्या म्हणजे त्याच्यासाठी कायदे जरी झाले असेल तर त्याच्यासाठी जे संसद आहे, विधानसभा आहे, इथे सुद्धा आपल्याला महिलांची संख्या किरकोळ दिसते. तिथे पण आपण जागृत होऊन लक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या कायद्याचा नव्हे तर आपल्याला दिलेल्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून बोललं पाहिजे की आमच्या महिलांना पण तुम्ही इथे स्थान दिलं पाहिजे. अनेक सामाजिक चळवळीमध्ये, राजकीय चळवळीमध्ये जसे बाबासाहेब सगळ्या महिलांना समोर आणायचे, आज असे कुठलेही नेते महिलांना समोर आणताना दिसत नाही. ते महिलांना नेहमी मागे ढकलतात, मागे डावलतात. या ज्या बाबी आहे याच्यावर सुद्धा आपण कुठंतरी बोललं पाहिजे. आणि आपण स्वतःच्या चळवळी मजबूत केल्या पाहिजे आणि स्वतः आपण चळवळीचा घटक झालो पाहिजे. आणि जिथे जिथे कोणी हे चांगलं काम करतं त्याला आपण सहकार्य आणि हातभार लावला पाहिजे. ही खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या महामानवांच्या समग्र म्हणजे यांनी निर्माण केलेलं अनेक पुस्तकं बाबासाहेबांची आहेत. म्हणजे संविधान हा मौलिक ग्रंथ आहेच आहे, ॲनिहिलेशन कास्ट आहे किंवा जाती निर्मूलन अनेक पुस्तकं आहेत. महात्मा फुल्यांनी लिहिलेली गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे. असे सगळे जे काही ग्रंथ आहेत हे अलौकिक ग्रंथ जे आहे हे खऱ्या अर्थाने आपल्या मेंदूचे ज्या व्यवस्थेने आपल्यावर लादलेले सगळे अजूनही ती व्यवस्था काम करते आहे. ती व्यवस्था अजून वेगाने पुन्हा आपल्यावर हावी होताना दिसते आहे. तर ते हल्ले परतवून लावायचे असेल आणि आपण स्वतः या समाजातील प्रत्येक घटक जो आहे वंचित आहे, शोषित आहे, ज्याच्यासाठी या महामानवांनी काम केलं. म्हणजे एक काळ असा होता की म्हणजे जो चौदार तळ्याचा जो सत्याग्रह तिथे कुत्रे मांजरं पाणी पित होते पण माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांना स्वतःला शिक्षणाचा अधिकार नव्हता तर शाळेच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे. इतकं संघर्ष करून जो माणूस
म्हणजे कोणी मी तर देव नाही पाहिला, पण देव म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने आपण ज्या काही कल्पना आपल्या आहे, आपल्या परंपरेने लादलेल्या किंवा आपण त्याला मानतो, त्याची भीती आहे, म्हणजे खरा देव माणूस, ज्या माणसाने म्हणजे देव याच्यापेक्षा मोठा असूच शकत नाही असं मला वाटतं. की देव म्हणजे काय, जो आपल्यासाठी म्हणजे जो एवढ्या सगळ्या लोकांसाठी ज्यानं काम केलेलं आहे. आणि अशा माणसाला म्हणजे ओबीसीसाठी सुद्धा आर्टिकल 340 त्यांनी लिहून ओबीसींना सुद्धा हक्क अधिकार मागण्याचा अधिकार या महामानवांनी दिला. आणि त्याच्या अजूनही आपली जातनिहाय जनगणना झाली नाही ओबीसीची, त्याच्यामुळं अजूनही आपल्या ज्या भावी पिढ्या आहे त्यांचा त्या सत्तेच्या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये तरतुदीच केल्या जात नाही. आणि त्याच्यामुळं ओबीसींना त्यांचा बाबासाहेबांनी आर्टिकल 340 जरी लिहिलं असेल त्याच्या माध्यमातून त्याचे हक्क अधिकार अजूनपर्यंत मिळालेले नाही. म्हणून ओबीसींनी सुद्धा जागृत होऊन कुठेतरी ओबीसी महिलांनी विशेष करून हा जो लढा आहे म्हणजे जनगणनेचा, हा लढा तुमच्या आमच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी आहे. या लढ्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे. आणि ह्या आपली कुत्र्या मांजराची जनगणना या देशामध्ये होते पण आमची होत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेले जे मौलिक अधिकार आहे आपण समजूनच घेतले नाही. अनेकांनी एवढ्या मोठ्या माणसांनी ज्यानं सगळ्यांसाठी काम केलं, वंचित घटक, अस्पृश्य, ते सर्व धर्माचे, ख्रिस्ती असो, बौद्ध असो, मुस्लिम असो, सगळ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. अशा माणसाला दलितांचा कैवारी म्हणून संबोधल्या जाते. आणि एवढ्या माणसाचा एवढा मोठा महान विचार जो जगाने स्वीकारला, जो वैश्विक आहे, त्याला नाकारणारी जी इथली व्यवस्था आहे, या व्यवस्थेचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि या व्यवस्थेचा अभ्यास करून आपण कुठेतरी जागृत होऊन आपल्या पिढ्यांच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थाने आपण काम करणं, त्या विचारधारेवर काम करणं, या महामानवांचा इतिहास वाचून काम करणं ही खऱ्या अर्थाने त्यांना महापरिनिर्वाण दिवसाची आदरांजली ठरेल असं वाटतंय. आणि ते आपण सर्वांनी करावं यासाठी मी शुभेच्छा देते. थांबते. जय भीम, जय संविधान.